सर्वांना माझी स्क्रीन दिसते? Yes, sir. Yes, sir. ओके, एक जस्ट मिनिट हा. दिसेल, एक 2 मिनिटं द्या. दिसते सर. हो हो, ठीक आहे. आतापर्यंत आपण जे शिकलो त्याचं आजचं लास्टचं सेशन असेल हे, आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण संपूर्ण रिवाइज करणार आहोत. ठीक आहे. सो लास्ट लेक्चर मध्ये काय शिकलो होतो आपण, कोण सांगेल? मानसी तू सांगू शकते? मानसी तुझा माईक अनम्यूट करणार होता. म्यूट करा, ठीक आहे. स्वप्नाली शिंदे तू सांगू शकते का आपण काल काय शिकलो, म्हणजे लास्ट सेशन मध्ये काय शिकलो होतो? सायंटिफिक आपण काय शिकलो होतो, कोण सांगेल? हॅलो हॅलो सर, माझा आवाज येतोय का? हो हो येतोय. हो येतोय. हा सांगू शकतो. सांगू शकतो तू. हॅलो. हा बेटा. हा बेटा. सर मी लास्ट सेशनला शेवटी म्हणजे लास्टला कट झाले होते. सर मी सांगू का? हो सर. तर आपण मागच्या वेळेस मोशन, हीट आणि फोर्स विषयी माहिती बघितली होती. ओके, आपण फिजिक्सचे सिनारिओ पाहिले होते, त्याच्यामध्ये मोशन म्हणजे काय ते पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण हीट बद्दल शिकलो होतो आणि फोर्स बद्दल पाहिलं होतं, आणि आपले क्वेश्चनही झाले होते मला वाटतं. का राहिले होते? हा तेजस, तुला काय बोलायचंय का? काय मागच्या मध्ये गेलो. काय म्हटलं? हॅलो तेजस. सर लास्ट क्लास बताओ क्या? हा 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 सांगू शकतोस. सर आपण आहे ना फिजिक्सचा शिकत होतो की फिजिक्स मध्ये मोशन, फोर्स आणि हिडन ते आपण पाहिलं होतं. त्याच्यामध्ये स्पीडचा फॉर्म्युला, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, ऍक्सेलरेशन, युनिफॉर्म मोशन, अनयुनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म मोशन आणि हीट फोर्स, फ्रिक्शन, अजून काही एक्झाम्पल ते घेतले होते लास्ट क्लासमध्ये. ओके बेटा, व्हेरी गुड. बघा तेजसला सगळं आठवत आहे, सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास केलाय, आणि क्वेश्चन्स पण मी तुम्हाला सोडवायला दिले होते. सगळ्यांनी क्वेश्चन्स केले असतील असं समजून आपण पुढे चालू. हा नेहा, काय म्हणायचं म्हटलं बेटा? सर हा स्क्रीन नेहा, नाही ऐकतोय मी. दिसत. सर स्क्रीन नाही दिसत. बाकीचे दिसतंय सर. दिसतंय सर. दिसतंय सर. नेहा, तुला जर प्रॉब्लेम असेल ना तर तू एकदा लेफ्ट हो आणि पुन्हा जॉईन कर. कदाचित नेटवर्क इश्यूमुळे असं होऊ शकतं. ओके सर. ठीक आहे, आपण स्टार्ट करूयात आणि नंतर जेवढे आपण क्वेश्चन केले त्याचा एकदा रिवाइज करूया. ठीक आहे. आज आपण नवीन टॉपिक पाहतोय आणि याच्यानंतर आपण पुन्हा रिव्हिजन करणार आहोत टॉपिक 1 पासून टॉपिक 7 पर्यंत. ठीक आहे. सो आज सायंटिफिक इनक्विजिटिव्हनेस मध्ये आपण बेसिक केमिस्ट्री अँड बायोलॉजीचं रिझनिंग कसं करायचं याच्यावर क्वेश्चन्स पाहणार आहोत. ठीक आहे. सो सगळ्यांना माझी स्क्रीन तर दिसते बरोबर? सर. हा, नेक्स्ट पुढे येतो मी. तर पार्ट 1 मध्ये आपण जे पाहणार आहोत तो पहिला पार्ट आहे बेसिक केमिस्ट्री कॉन्सेप्ट, आणि सेकंड पार्ट जो पाहणार आहोत बेसिक ऑफ बायोलॉजी कॉन्सेप्ट. याच्यावर आधारित आपल्याला क्वेश्चन काय विचारले जातात, बेसिक्स काय. सगळ्यांना स्क्रीन दिसते माझी?
यस Yes, सर. sir. कोणाला? यस सर, आता दिसते. हा ठीक आहे. कदाचित आहे ना थोडा वेळ लागतो जेव्हा मी प्रेझेंटेशन मोड ऑन करतो ना, तर काही सेकंद लागतात, 5-6 सेकंद तुमच्यापर्यंत स्क्रीन ऑन व्हायला. तर आता पार्ट 1 ग्रीन बोल्ड लेटर्स मध्ये लिहिले आपण बेसिक केमिस्ट्री कॉन्सेप्ट. म्हणजे काय? रसायनशास्त्र असतं ना, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री, ज्याच्यामध्ये आपण रिॲक्शन वगैरे शिकतो, म्हणजे अभिक्रियांबद्दल शिकतो, त्या गोष्टी आपण पाहतो. तर मॅटर हा आपला एक बेसिक कॉन्सेप्ट आहे की कोणताही पदार्थ हा मॅटर पासून बनलेला आहे. म्हणजे आपली बॉडी किंवा एखादा दगड, कोणतीही वस्तू, म्हणजे त्याला आपण बोलतो मॅटर. आणि मराठीमध्ये त्याला बोललं जातं द्रव्य किंवा पदार्थ. द्रव्य किंवा पदार्थ. मॅटर इज एनिथिंग दॅट हॅज मास अँड ऑक्युपाय स्पेस. म्हणजे काय असतं? मॅटर किंवा पदार्थ म्हणजे अशी वस्तू किंवा अशी गोष्ट असते जी जागा आणि वस्तुमान व्यापते. हा, कोणाला काही डाऊट आहे का? कोणी तर हँड रेज केलाय? हो सर, मी अदितीने केलाय. सर तुम्ही फर्स्ट स्लाइड वर हा. आहात का? हो. नाही, ती फर्स्ट स्लाइड तिसरं जिथे ते पार्ट. बेसिक केमिस्ट्री. नाही सर, ते पार्ट हा, 1 ची दिसत बेसिकच. नाही. बेसिक. तसं नाही, ते लिहिलेलं आहे माझ्याकडे बेसिक फर्स्ट. केमिस्ट्री नाही, तर ते दिसतंय मला. एक एक मिनिट हा. तुम्हाला हाच सायंटिफिक इनइक्विजिटिव्हनेस, Yes, बेसिक sir. केमिस्ट्री अँड बायोलॉजी रिझनिंग हाच पार्ट दिसतोय का हो तुम्हाला? सर. Yes, sir. ओके, ठीक. हो. एक मिनिट. आता आता दिसतोय सर. सर नेक्स्ट हो सर, आता दिसतोय सर. दिसतोय. आता पार्ट 1 दिसतोय. हा, ठीक आहे, बेसिक ठीक. दिसतोय सर. ओके, आपण जरा झूम करूया म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता दिसतंय? यस सर. Yes, sir. चालेल. तर आपण पहिला जो पार्ट पाहणार आहोत त्याच्यामध्ये पार्ट 1 जो आहे तो आपला बेसिक केमिस्ट्री कॉन्सेप्टवर आधारित असेल आणि पार्ट 2 जो असेल ना तो बेसिक बायोलॉजीच्या कॉन्सेप्टवर आधारित असेल. आता ज्यावेळेस आपण क्वेश्चन पाहतो, म्हणजे मागचा जो सेक्शन पाहिला आपण, तर त्या मागच्या सेशनमध्ये ना आपण फिजिक्स बद्दल पाहिलं. फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र आणि बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र. मग आपण 7th to 9th स्टँडर्डचे जे स्टुडंट आहेत ना, त्यातल्या सायन्स मध्ये आपल्याला या तिन्ही गोष्टी पाहायला मिळतात. जे आपण विज्ञान शिकतो ना, त्या विज्ञानाच्या तिन्ही गोष्टींचा अभ्यासक्रम आपण पाहिलाय. 7th स्टँडर्ड मध्ये पण पाहिलाय, 8th स्टँडर्ड मध्ये पण पाहिला आणि 9th स्टँडर्ड मध्ये पण पाहिलं. तर आपल्याला हे तिन्ही एकत्र स्टडी करायचे आणि याच्या मागचं लॉजिकल रिझनिंग पाहायचंय की जे सायंटिफिकली करेक्ट असलं पाहिजे. सायंटिफिक इनइक्विजिटिव्हनेस मध्ये काय पाहतो की ते सायंटिफिकली त्याच्या मागचं लॉजिक काय आहे त्याच्याशी रिलेटेड आपल्याला क्वेश्चन असतात आणि तोच करेक्ट आन्सर आपण निवडतो. तर आपला जो पहिला कॉन्सेप्ट आहे केमिस्ट्री मधला तो आहे मॅटर. की आपल्याला 5 किंवा 4 कॉन्सेप्ट यातले महत्वाचे आहेत, ते मी महत्वाचे कॉन्सेप्ट तुमच्या समोर प्रेझेंट करतो आणि त्याच्यावर आधारित आपण क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. तर सर्वात पहिला आपल्याकडे जो कॉन्सेप्ट आहे तो आहे मॅटर. मॅटरला आपण मध्ये द्रव्य असं म्हणतो किंवा पदार्थ म्हणतो. कोण ऑब्जेक्ट किंवा कोणती ह्युमन बॉडी कशापासून डेव्हलप झालेली आहे तर तो आहे मॅटर पासून. मॅटर मीन्स इज एनी हॅज अ मास. मास मीन्स वस्तुमान अँड स्पेस. स्पेस म्हणजे जागा. म्हणजे कोणतीही अशी वस्तू वस्तू असते आणि जी जागा व्यापते त्याला आपण मॅटर बोलतो. मराठीत त्याला आपण द्रव्य म्हणतो. मागच्या वेळेस मला कोणीतरी एकाने बोललं होतं की सर मी 7वीला किंवा 8वीला आहे आणि मला इंग्लिश समजत नाही. तर मी इथं दोन्ही गोष्टी ठेवलेल्या आहेत, मराठी आणि इंग्लिश. सॉरी, पहिलं इंग्लिश कॉन्टेंट, कारण की आपला क्वेश्चन इंग्लिश मध्ये असणार आहे आणि तुम्हाला समजावं म्हणून मराठीमध्ये दिलेलं आहे. पण आपला पूर्ण पेपर हा इंग्लिश मध्ये असणार आहे कारण की आपण सेमी इंग्लिशला आहोत, आपल्याला इंग्लिश आलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे एव्हरीथिंग अराउंड अस लाईक एअर, वॉटर अँड रॉक्स इज मॅटर. म्हणजे आपल्या सभोवताली ज्या गोष्टी मिळतात आपल्याला, जसं की एअर म्हणजे हवा, पाणी आणि रॉक म्हणजे दगड, हे सगळे काय आहेत? मॅटर पासून बनलेले ऑब्जेक्ट्स आहेत.
त्याला आपण काय बोलतो, मॅटर. सेकंड, ऍटम अँड मॉलिक्यूल. म्हणजे सर्वात काय की ऍटम आणि मॉलिक्यूल कोणापासून बनलेले आहेत, तर मॅटरचा जो लास्ट पार्ट असतो ना त्याला बोलतो आपण ऍटम. आणि 2 किंवा 3 ऍटम जेव्हा एकत्र येतात त्याच्यापासून होतो फॉर्म मॉलिक्यूल. तर तुम्हाला एखादं मॉलिक्यूलचं उदाहरण आठवतं का, की व्हॉट इज मॉलिक्यूल? एकदम सोपं, जे की तुम्ही रोज पाहता. कोण सांगेल बरं, कोणाला सांगता येईल? आदिती सांगू शकते, वेदिका सांगते. हा वेदिका. सर रिपीट करा ना प्लीज. सर एकदा ना हे मॉलिक्युलचं म्हणजे एकदा एक्सप्लेन कराल का तो टॉपिक, कारण आहे ना आवाज ब्रेक होतोय इथे, रेंज नाही. असा विचारला की मॅटर सगळ्यांना समज असेल की मॅटर म्हणजे काय, की अशी कोणतीही वस्तू जिला मास आणि स्पेस ऑक्युपाय करते, जिला मास असतं आणि स्पेस ऑक्युपाय करते, त्याला आपण मॅटर बोलतो. मग ऍटम म्हणजे काय, तर मॅटरचा म्हणजे पदार्थाचा लास्ट पार्टिकल, त्याला बोलतो आपण ऍटम. आणि 2 किंवा 3 ऍटम, मी आयटम बोलत नाही, ऍटम बोलतोय, ऍटम. ठीक आहे. 1 किंवा 2 ऍटम जेव्हा एकत्र येतात त्याच्यापासून बनतं मॉलिक्यूल. तर तुम्हाला एखादा मॉलिक्यूल आठवतो का जो तुम्ही रेग्युलर वापरता सायन्स मध्ये? हा आदिती. सर तरी पण आवाज नाही आला. मग मी तर आता व्यवस्थित एक्सप्लेन करतो. कोणाला आवाज ऐकू आला त्यांनी सांगू शकता का, की मॅटर एक्सप्लेन केला मी. ऍटम आणि मॉलिक्यूल काय असतं त्याबद्दल कोण सांगेल का? ऍटम म्हणजे पदार्थाचा शेवटचा भाग, त्याला आपण ऍटम असा बोलतो, म्हणजे अणू. मॉलिक्यूल म्हणजे रेणू. तर रेणू तुम्हाला आठवतो का, की जो आपण दैनंदिन जीवनात वापरतो? असं एक उदाहरण मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला ह्याला मॉलिक्यूल बोलतात, हे तुम्ही सांगू शकता का? आता मी तिसऱ्यांदा एक्सप्लेन केलंय. हो सर. सर वॉटर आहे का? वॉटर त्याच्यामध्ये हायड्रोजनचा एक मॉलिक्यूल, त्याच्यानंतर हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1, हे दोघं मिळून H2O बनतो, म्हणजेच पाणी. H2O हा एक मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. हॅलो सर. ओके, अजून हा जागृती. सर मला ना मॅटर हे समजलं नाही. सर मी एक्सप्लेन करू का जागृतीला? एक 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 मिनिट, एक मिनिट. जागृती, तुला इंग्लिश समजलं नाही का मराठी समजलं? सर मराठीमधून थोडं नाही समजलं. काय नाही समजलं? तू वाच आणि मग मी म्हणजे सांगतो. ते वाच ना. द्रव्याचे जे उदाहरण आहेत ना, तर ते कशा स्वरूपात येतात ते नाही समजलं. अरे दीदी, तू प्रश्न तिथे लिहिले ना, पहिली ओळ, द्रव्य म्हणजे, आहे का तिथे लिहिलेलं मराठीमध्ये? ती ओळ वाच येस पूर्ण, सर. वाच ती ओळ पुन्हा. द्रव्य म्हणजे ज्यास वस्तुमान असते आणि जागा व्यापते. त्याला काय बोलतो आपण? मॅटर. हवा, पाणी. द्रव्य. हा, म्हणजे आता हवा, जर तू बलून घेतला, बलून मध्ये हवा भरली, तो बलूनला गाठ मारली, ठीक आहे, तो बलून काय करतो, एक जागा व्यापतो, त्याला स्वतःचं वजन आहे. जर त्याला तू तराजूवर ठेवलं तर हवेला वजन आहे, मास आहे, वस्तुमान आहे बोलतो आपण त्याला. ठीक आहे. आणि तो जागा पण ऑक्युपाय करेल. पाणी ग्लासमध्ये भरतो, जागा ग्लासाची घेतो ना. माठामध्ये भरतो, जागा कशाची घेणार? माठाची व्यापणार. दगड ज्या ठिकाणी आहे, एका बंद खोलीमध्ये आपण भरून ठेवले, तर ज्याला वस्तुमान आहे आणि जो जागा व्यापतो त्याला मॅटर बोलतात. समजलं का आता? येस हॅलो. सर. थँक्यू. का अजून नाही कळालं? का अजून काही डाऊट आहेत? सोपा प्रश्न कळालं होता. सर. आता तू स्वतः मॅटर आहेस की नाही? येस. आहे ना. तू ज्या ठिकाणी बसलीये त्या ठिकाणी तुझ्या बॉडीने जेवढी जागा व्यापलीये, तुझ्या बॉडीला स्वतःचं वस्तुमान आहे. प्रत्येक वस्तू, कोणताही ऑब्जेक्ट, असा कोणताही ऑब्जेक्ट असेल जो जागा ऑक्युपाय करतो, ऑक्युपाय करणं म्हणजे व्यापणं, ठीक आहे, स्पेस म्हणजे जागा, अशी कोणतीही वस्तू असेल जी जागा ऑक्युपाय करते
आणि तिला स्वतःचं असं वस्तुमान आहे, अशा सगळ्या गोष्टी कशामध्ये इन्क्लूड होतात? मॅटरमध्ये इन्क्लूड होतात. समजलंय का? आता आपण पुढे जाऊया ऍटम अँड मॉलिक्यूलला. ऍटम आणि मॉलिक्यूलचा कॉन्सेप्ट मी असं सांगतोय की जर आपण एखादा पदार्थ, समजा मी पेन्सिल घेतली, पेन्सिलला कापत 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 गेलो आणि एक छोटासा पार्ट त्याचा उरला की जो की मी मायक्रोस्कोपने पाहतोय आणि त्याच्या पुढे मला त्याला कट करता येत नाही, असा छोटा पार्टिकल जो असतो ना त्याला बोलतो आपण ऍटम. आणि ऍटमला मराठीमध्ये बोलतो आपण अणु. हा मूलद्रव्याचा सर्वात लहान कण असतो. आता मूलद्रव्य म्हणजे काय? तर आपल्या आवर्त सारणीत एक आवर्त सारणी आहे, 9वीला नाहीये पण तुम्हाला 10वी मध्ये गेला की एक आवर्त सारणी आहे. त्या आवर्त सारणीमध्ये हायड्रोजन हा एक अणु आहे, ऑक्सिजन हा अणु आहे. हे सगळ्याचा पदार्थाचा जो शेवटचा भाग असतो, एकदम छोट्यातला छोटा भाग, त्याला आपण ऍटम बोलतो. आणि माझा प्रश्न असा होता, 2 किंवा अधिक अणु जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक रेणू तयार होतो. म्हणजे याचं उदाहरण आदितीने सांगितलं होतं की सर मॉलिक्यूल कशाला बोलायचं? तर मॉलिक्यूल आपण असं बोलू शकतो, पाण्याचा जो एक रेणू असतो, तर रेणू म्हणजेच मॉलिक्यूल, तो कसा तयार होतो? तर ऑक्सिजनचा एक अणू आणि हायड्रोजनचे 2 अणू. म्हणजे किती एकूण झाले अणू? किती आले? 3. 2 किंवा 3 अणू जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक मॉलिक्यूल म्हणजे रेणू तयार होतो. समजलंय का? वेन 2 or more atom combine together to form a molecule. समजलंय का? आदिती, प्रश्न क्लिअर झाला का तुला? हो सर, नाही क्लिअर होता पण मगाशी आवाज येत नव्हता. ठीक आहे. आणि मी तुम्हाला कदाचित माझा आवाज पोहोचत नाही, मला जे काय सांगायचं असतं ते मी स्पष्टीकरण अधिक सांगत असतो, पण मला जे सांगायचंय त्याची थोडक्यातली छोटी गोष्ट मी तुम्हाला लिहून दिलेली असते, जेणेकरून तुम्हाला काही अंदाज बांधता येतील का. ठीक आहे, आपण आता पुढे जाऊया. बेसिक केमिस्ट्री मधला हा आपला पहिला टप्पा होता. याच्यामध्ये आपण 2 घटक पाहिले, मॅटर काय असतो, ऍटम काय असतो आणि मॉलिक्यूल काय असतो. ठीक आहे, 2 किंवा 3 ऍटम, 2 or more atoms combine each other to form a molecule. इंग्लिश मध्ये पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नेक्स्ट स्लाइड मी प्रेझेंट करतोय, 3rd नंबरची स्लाइड दिसते सर्वांना पुढे? हो सर. यस सर. यस सर सर दिसते. ठीक आहे, तर यातला तिसरा पार्ट आहे फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. आता फिजिकल चेंज म्हणजे काय आणि केमिकल चेंज म्हणजे काय? तर जेव्हा आपण एखादी रासायनिक अभिक्रिया करतो त्याच्यामुळे भौतिक बदल होतो, त्याला बोलतो आपण फिजिकल चेंज. मराठीमध्ये फिजिकल चेंजला इंग्लिशमध्ये जो आपल्याला फिजिकल चेंज सांगितलाय त्याला मराठीत बोललं जातं भौतिक बदल. आणि केमिकल चेंज म्हणजे रासायनिक बदल. आता तुम्हाला अशी उदाहरणं दिली जातील की 1-2 अभिक्रिया दिलेल्याच असतील आणि तुम्हाला प्रश्न सांगितला असेल की दिलेला बदल हा भौतिक बदल आहे का रासायनिक बदल आहे. उदाहरणार्थ आंबा पिकणे. आता हा तर सोपा प्रश्न आहे तुमच्या शाळेतला नेहमीतला. Physical भौतिक आहे. change. भौतिक बदल, Sir, बरोबर ना? physical change. बरोबर, ठीक आहे. तर अशा काही गोष्टी आहेत, तर त्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. ठीक आहे, बर्फ वितळणे भौतिक बदल. आता कागद जळला तर आपल्याला परत मिळवता येईल का? भौतिक बदल हे ना बऱ्याचदा प्रत्यावर्ती बदल असतात, म्हणजे पुन्हा प्राप्त करता येतात. अप्रत्यावर्ती बदल आणि अप्रत्यावर्ती बदल म्हणजे रिव्हर्सिबल रिॲक्शन, इरिव्हर्सिबल रिॲक्शन, काही उलट सुलट करता येतात. ठीक आहे, तर आपल्याला हे 2 कॉन्सेप्ट व्यवस्थित माहिती पाहिजेत की बेसिक केमिस्ट्रीमध्ये फिजिकल चेंजवर आधारित आणि केमिकल चेंजवर आधारित. आता मी हे तुम्हाला कॉन्सेप्ट का सांगतोय, तर तुम्ही तुमच्या नोट्समध्ये हे पॉइंट्स लिहून घ्या, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस क्वेश्चन सॉल्व्ह करणार त्यावेळेस या टाईपचे क्वेश्चन सुद्धा आपल्याला विचारले जातील, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर याच्यामध्ये आपण काय पाहतो, अ फिजिकल चेंज इज चेंज इन अ शेप और स्टेट विदाउट फॉर्मिंग अ न्यू सबस्टन्स. म्हणजे असा बदल आपल्याकडे घडतो. भौतिक बदल म्हणजे वस्तूच्या आकारात किंवा अवस्थेत बदल होतो,
पण नवीन पदार्थ तयार होत नाही. कुठला नवीन पदार्थ तयार होत नाही त्याला बोलतो आपण फिजिकल चेंज. आणि रासायनिक बदल म्हणजे काय, तर त्याच्यात नवीन पदार्थ तयार होतो. आणि हे तुम्हाला समजावं म्हणून मी 2 उदाहरणं दिलेली आहेत. एक दिलेलं आहे बर्फ वितळणे मीन्स आईस मेल्टिंग, म्हणजे मेल्टिंग आईस, तो फिजिकल चेंज आहे म्हणजे भौतिक बदल आहे. दुसरा जो आहे बर्निंग पेपर म्हणजे केमिकल चेंज. आता बर्निंग पेपर बऱ्याच लोकांना कळत नाही काय. कागद जेव्हा जाळतो तर त्याच्यापासून आपल्याला पुन्हा कागद मिळणार आहे का? नाही मिळणार. त्याच्यापासून पावडर फॉर्म मध्ये राख म्हणजे 2 वेगवेगळे पदार्थ तयार झाले. कार्बन. हा, कार्बन तयार जातो ना केमिकल. आता कार्बन चारकोल तयार होईल त्याच्यापासून, बरोबर ना. मग जर त्याच्यापासून जर आपल्याला वेगळा पदार्थ तयार होत असेल, नवीन पदार्थ तयार होत असेल, तर त्याला आपण काय बोलतो? रासायनिक बदल. आणि आंबा पिकल्यापासून जेव्हा आंबा कच्चा असेल नंतर तो पिकल्यानंतर त्याचा रंग बदलतो, पण तो आंबाच राहतो ना, काही नवीन नाही तयार होत ना. पेरू तयार तर नाही होत ना, किंवा द्राक्ष तर तयार होत नाही ना त्याच्यापासून. तो आहे तसंच राहिला पाहिजे, फक्त त्याच्या आकारात आणि चवीमध्ये थोडासा बदल होईल. तर त्याला काय बोलतो आपण? भौतिक बदल. पण पदार्थ तोच राहिला पाहिजे. कळलं? पुढे जायचं का आपण? समजलंय का? Yes, sir. वेदिका, हो सर. वेदिका, वेदिका तुला प्रश्न आहे माझा. आपण पहिल्या स्लाइड मध्ये काय शिकलो होतो? वेदिका आन्सर देईल. वेदिका मोरे. कृष्णा तू सांगू शकतो पहिल्या स्लाइड मध्ये आपण काय शिकलो होतो? हो सर. हा, काय शिकलो होतो पहिल्या स्लाइड मध्ये? आपण पहिल्या स्लाइड मध्ये मॅटर आणि ऍटम मॉलिक्यूल शिकलो होतो. मॅटर कशाला बोलतो आपण? जो की जागा म्हणजे स्पेस घेऊ शकतो, जागा ऑक्युपाय करू शकतो, त्याला आपण मॅटर म्हणतो. आणि मास पण असेल, तो पण महत्वाचा शब्द आहे. मास असेल आणि स्पेस ऑक्युपाय करतो. ठीक आहे. तेजस, दुसरा कॉन्सेप्ट काय शिकलो होतो आपण तेजस? सर ऍटम अँड मॉलिक्यूल. हा, ऍटम कशाला बोलतो आपण? सर ऍटम म्हणजे एखाद्या वस्तूचा सगळ्यात लहानात कण, त्याला ऍटम असं म्हणतात. हे मला इंग्लिश मध्ये सांगू शकतोस तू? स्मॉल नाही, वन म्हणजे ऑब्जेक्ट इज अ स्मॉल, व्हेरी स्मॉल पार्ट इज अ ऍटम. ठीक आहे, तोडकं मोडकं होईना. जे काय बोललाय आता नेक्स्ट टाइम व्यवस्थित ट्राय कर. ठीक आहे. सर मी सांगू का इंग्लिश मधून डेफिनेशन? हा, ठीक आहे. इंग्लिश मधून ॲटमची डेफिनेशन: द स्मॉलेस्ट युनिट ऑफ अन एलिमेंट इज कॉल्ड सच अ एलिमेंट सच अँड एक मिनिट. एकदा पूर्ण वाचून घे आणि पुन्हा सांग. नाही मनाने केली. द Atom is the smallest. smallest Atom is a unit small. of an the smallest unit of an element is called atom. एलिमेंटचा स्मॉलेस्ट पार्ट, शॉर्ट मध्ये आहे, द स्मॉलेस्ट पार्ट ऑफ एनी एलिमेंट इज कॉल्ड एज अ ॲटम. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सायंटिफिकली करेक्ट असलं पाहिजे. शब्दांची जुळवाजुळव आपण करतो, पण ते सायंटिफिकली करेक्ट असले पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट पार्ट शिकलो आपण फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. फिजिकल चेंज मध्ये वर्ड महत्वाचे आहेत की त्याच्यामध्ये शेप आणि स्टेट विदाउट फॉर्मिंग न्यू सबस्टन्स. चेंज कशामध्ये होतो? शेप म्हणजे आकारामध्ये, आणि अवस्थेत बदल होतो, पण कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही. त्याला बोलतो आपण फिजिकल चेंज. केमिकल चेंज मध्ये आपण काय करतो की एखाद्या पदार्थाचा कम्प्लिटली नवीन पदार्थ तयार होतो. एका पदार्थापासून एखादी रिॲक्शन होऊन एक नवीन पदार्थ मीन्स सबस्टन्स क्रिएट होतो. त्याला काय बोलतो आपण? केमिकल चेंज. नेक्स्ट पुढे जाऊया. सर केमिकल चेंज एखादा एक्झाम्पल सांगू का? हा, सांगू शकतोस. योगर्ट सर, दही योगर्ट. योगर्ट. ओके. ऍक्च्युली कर्ड म्हणजे दही, योगर्ट त्याचा फॉर्म आहे, पण थोडीशी प्रोसेस वेगळी आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, आपण पुढे डिटेलिंग मध्ये घेऊ ज्यावेळेस नेक्स्ट लेवलला जाऊ आपण, त्यावेळेस हे क्वेश्चन्स पाहू. नेक्स्ट. हा जागृती, काय बोलायचं तुला? सर एकदा तुम्ही आपली फर्स्ट पेज शेअर करू शकता? शेवटला करेल मी 5 मिनिटासाठी. आपण पुढे जाऊयात आता. ठीक आहे, हे सेशन रेकॉर्ड होतंय. तुम्हाला जर नोट्स वगैरे लिहायच्यात तर तुमच्यासोबत रेकॉर्डिंग शेअर केली जाईल, तर तुम्ही त्यातनं कॉपी करा. ठीक आहे जागृती?
हॅलो, येस तुमच्यासोबत रेकॉर्डिंग पुन्हा शेअर केली जाते. कधी कधी कोणाला आवाज ऐकू येत नाही, मध्ये डिस्टर्बन्स क्रिएट होतं, तर तुम्ही त्यातनं पुन्हा कॉपी कराल. ही रेकॉर्डिंग तुमच्यासोबत शेअर केली जाते पुन्हा. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात, कारण की मी आज 15 मिनिटं उशिरा जॉईन केलंय. तर तुमचा वेळ वायाला नको जायला. पुढे आपण कॉन्सेप्ट घेऊया आणि मग नंतर पूर्ण मी तुम्हाला हे शेअर करेल पुन्हा नोट्स पुन्हा. ठीक आहे. फोर्थ टॉपिक जो आहे तो आपला आहे ऍसिड, बेस अँड इंडिकेटर्स. आता ऍसिड म्हणजे काय? आम्ल. आणि बेस म्हणजे काय? तर आम्लारी. ऍसिड्सचं प्लुरल फॉर्म त्याला आम्ले बोलतात, आम्लारी बोलतो. आणि इंडिकेटर्स म्हणजे दर्शके. इंडिकेटर्स म्हणजे काय? दर्शके बोलतो आपण त्याला. ऍसिड कसे असतात? हे चवीला आंबट असतात, म्हणजे आम्ल चवीला आंबट असतात, आणि आम्लारी साबणासारखे चिकट वाटतात. ठीक आहे, दोघांमधला हा फरक आहे. सोपी सारखे जरा चिकट अवस्थेत असतात, ते फीलची सोपी साबणासारखे वाटतात आपल्याला. मग इंडिकेटर्स काय करतात? तर इंडिकेटर्स आपल्याला जे दर्शक म्हणून आपण वापरतो लिटमस पेपर, तो आपल्याला फरक कळून देतो की कोणता आम्ल आहे आणि कोणता आम्लारी आहे. तर याचं उदाहरण आपण कशाद्वारे समजू शकतो की कोणता पदार्थ आम्ल आणि कोणता पदार्थ आम्लारी? तर मला वाटतं हे तुमच्या विज्ञानाच्या पुस्तकात आहे. मला कोण सांगेल बरं की तुम्ही आम्ल कसं ओळखणार आणि आम्लारी कसं ओळखणार? हा आदिती, जागृती सांगते का? तर जेव्हा आपण ते लिटमस पेपर आहे ना, तो जेव्हा आपण बेसवर ठेवतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण साबण आहे, साबणावर जर का ते लिटमस पेपर ठेवला ना, तर तो कोणता? लाईक कोणता लिटमस लिटमस पेपर? कोणत्या रंगाचा लिटमस पेपर? सर रेड कलरचा जो लिटमस पेपर आहे तो जर साबणावर ठेवला तर त्याचा कलर म्हणजे साबणाची जेवढी पीएच असते त्याच्यासारखं म्हणजे चेंज होतो तो. जर का थोडी कमी असेल तर लाईट ब्लू होतो, जर डार्क असेल तर एकदम भडक ब्लू होतो. आणि याच्याशीच उलट जर ऍसिड मध्ये जर त्याला ठेवलं रेड लिटमस पेपर, जर आपण ऍसिड मध्ये टाकलं म्हणजे लिंबूचा रस वगैरे त्यात जर का टाकलं म्हणजे त्याच्यावर ठेवलं तर त्याची जी रिॲक्शन आहे तर तो जो ब्लू लिटमस पेपर असतो तो रेड मध्ये कन्वर्ट होतो. ओके, बघा, म्हणजे इथे दर्शक म्हणून आपण कोणाचा वापर करतो? लिटमस पेपरचा वापर करतो. ठीक आहे. Yes, हा sir. तेजस, तुला काय सांगायचंय का? तेजस, तुला काय सांगायचंय का? सर आता HP असते ना ती त्याच्यावर मोठे स्केल असते ना HP. HP नाही बेटा, बेस ऐक ना तेजस, तेजस एक मिनिट. HP नाही, HP चा अर्थ होतो हिंदुस्तान पेट्रोलियम. पीएच सर असतो. हा पीएच बोला. पीएच सर बरोबर. म्हणजे तसा की पीएच मीन्स पॉवर त्याचा ऑफ हायड्रोजन. जास्त सर त्याची पॉवर जास्त असली तो ऍसिड असतो आणि त्याची पॉवर कमी असली तो बेस असतो. ओके, म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे की ऍसिड कशाला बोलायचं, बेस कशाला बोलायचं आणि इंडिकेटर्स कशाला बोलायचं. तर इंडिकेटर्स आपल्याला दर्शवून दाखवतात की कोणता घटक हा ऍसिड आहे, कोणता घटक हा बेस आहे, हे आपल्याला त्याच्यातनं कळून येतं. उदाहरण म्हणून लिटमस पेपर का घेतलंय? तर दर्शक हे पदार्थ आम्ल आहेत का आम्लारी आहेत हे ओळखायला आपल्याला मदत करतात. आम्ल आहे की आम्लारी आहे हे ओळखायला हे पदार्थ दर्शके जे आपण वापरतो ते आपल्याला पदार्थ आम्लारी आहे का आम्ला साठी मदत करतात. तर इथपर्यंत सगळ्यांना तर माहिती आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया आता. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे बायोलॉजीचा, बेसिक कॉन्सेप्ट ऑफ बायोलॉजी. ठीक आहे, तर पहिला पदार्थ आपल्याकडे येतो, म्हणजे जो कॉन्सेप्ट आपण शिकणार आहोत तो आहे सेल. सेल म्हणजे पेशी. म्हणजे कोणती आपली जी बॉडी आहे ती कशापासून तयार झालेली आहे? तर पेशींपासून झालेली आहे. कोणत्याही सजीवाची रचना ही पेशींपासूनच होते. मग अमिबा एकपेशीय असणारा प्राणी, बहुपेशीय असलेले प्राणी. बघा, जेव्हा तुम्हाला प्राण्यांचे वर्गीकरण शिकवलं, ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला पेशीबद्दलच सांगितलंय. एकपेशीय असलेले प्राणी कोणते, द्विपेशीय प्राणी असलेले प्राणी कोणते हे तुम्ही शिकलं, आणि बहुपेशीय प्राणी हे आपल्याला सुरुवातीला 5वीचं जे पुस्तक आहे ना सायन्सचं, तिथंच सांगितलं जातं. 5वी किंवा 7वीला असेल, मे बी 7वीच्या पुस्तकात आहे विटाकरची पंचवर्गीकृत सारणी.
विटाकर Yes, नावाचा एक सायंटिस्ट, हा बरोबर. मग हे आपले बरोबर ना? विभागलाय 5. बरोबर. हे तुम्ही शिकलाय तिथे. तर आपल्याला पेशींनुसार त्यांची वर्गवारी केलेली आहे. मग आपण जेव्हा 8वीला आलो ना, तर आपल्याला 2 पेशींबद्दल शिकवलं की प्राणी पेशी कोणती आणि वनस्पती पेशी कोणती. आणि मग पेशी हे आपल्या बॉडीमध्ये किती महत्वाचं कार्य करतात याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये शिकतो. म्हणजे कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझमलाच आपण मराठीमध्ये बोलतो सजीव. नॉन लिव्हिंग म्हणजे काय? जे श्वास घेऊ शकत नाहीत, चालू शकत नाहीत, बोलू शकत नाहीत, अशा गोष्टी त्याला आपण काय बोलतो? निर्जीव. पण वनस्पती सजीव आहे. ते चालू शकत नाहीत, बोलू शकत नाहीत, पण त्यांची उंची वाढते. ठीक आहे. वनस्पती सजीव काय आहेत? कारण की त्यांची उंची वाढते. ते श्वसन पण करतात, पण त्यांचं श्वसन वेगळं आहे, आपलं श्वसन वेगळं आहे. आपले रेस्पिरेटरी सिस्टम वेगळे, त्यांची रेस्पिरेटरी सिस्टम, श्वसन रचना वेगळी आहे. आपण काय घेतो हवेतला? ऑक्सिजन. बरोबर. ऑक्सिजन, ते काय घेतात हवेतला? कार्बन डायऑक्साईड. बरोबर. कार्बन डायऑक्साईड. म्हणजे आपल्याला बघा ना, वनस्पती जेवढ्या महत्वाच्या आहेत, जर आपल्याला जगायचंय तर आपल्याला कुणाला जगवलं पाहिजे? वनस्पतींना पण जगवलं पाहिजे. जर आपण सोडलेला कार्बन डायऑक्साईड त्यांच्यासाठी महत्वाचा आहे, तर त्यांनी सोडलेला ऑक्सिजन हा आपल्यासाठी महत्वाचा आहे. म्हणजे वनस्पती आपल्या सर्वांसाठी किती महत्वाचे आहेत. कोणतीही वनस्पती बघा जी ऑक्सिजन देते. म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये आजही सर्वात मोठं एक वनस्पती सगळ्यांकडे आढळते. कोण सांगेल बरं? सगळ्यांच्याकडे असते ती. तुळस सर. व्हेरी सर गुड. तुळस. तुळस. का तुळस रे? तुळसच असण्यामागं कारण काय? कोण सांगू शकतं सर बरं? कारण ते एक देवी आहे. कारण ती कार्बन डायऑक्साईड शोषून घेते वाटतं. आता मला हे उत्तर कोणी दिलं? देवी आहे म्हणून. सर मी दिला रिओ. हरिओम. आपण काय शिकतोय? देवीचं आपण कुठलं भजन वगैरे करतोय का? आणि सायंटिफिक इनिक्विजिटिव्ह मध्ये आपली उत्तरं कशी असली पाहिजेत? विज्ञानाशी निगडीत असली पाहिजेत ना. सर मी सांगू का? हा अदिती. अदिती बोल. सर तुळस जी ना तर ती हवा शुद्ध करण्याचं काम करते. म्हणजे ऑक्सिजन ती सोडते इतर झाडांप्रमाणे, आणि कार्बन डायऑक्साईड जो असतो तो ती शोषण करते. त्याच्याच बरोबर ती एक औषधी गुणधर्म त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म पण आहे. म्हणजेच ती एक अँटीबायोटिकचं पण काम करते. जेव्हा आपल्याला सर्दी, खोकला किंवा ताप वगैरे असे आजार होतात, तर आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर आपल्याला अँटीबायोटिकच्या गोळ्या देतात. पण त्याच जागी मी स्वतः प्रयोग केलाय, जर आपण तुळशीचे पानं खाल्ले तर आपण बरे होतो. आणि जेव्हा आपण ते तुळशीची पानं खातो तर आपल्या शरीरामध्ये एक वेगळीच रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते. आणि त्याच्यासोबत आपण म्हणजे आता सजीव सृष्टी, आपली ही सृष्टी, याच्यामध्ये सर्व कीटक वगैरे असतात. तर याच्यामध्ये जे चाचण वगैरे येतात, त्याच्यानंतर जे बारीक डास वगैरे असतात, तर ही तुळशीमध्ये एक अशा प्रकारचा एक गुणधर्म आहे की तुळस ते जे चाचण किंवा ते जे कीटक डास असतात तर त्यांना आपल्या घरापासून दूर ठेवते. आणि एक म्हणजे जर का आध्यात्मिक दृष्ट्या पाहिलं तर ती एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करवते. ओके, ठीक आहे. आध्यात्मिक आपल्याकडे सध्या नाहीये. आपण सायंटिफिक वर जास्त फोकस करतो सध्या पुरतं तरी. आपल्याला सर, मी पेपर सांगू का? सायंटिफिक लेवलवरून घ्यायचं. हा तेजस. सर तुळस आहे ना, ओझोन वायू आहे ना तो जास्त प्रमाणात सोडतो आणि कार्बन डायऑक्साईड आहे ना घेतो. ओझोन नाही रे दादा, ऑक्सिजन. ओझोन म्हणजे O3 आणि O2 म्हणजे आपण घेतो तो. आणि O1 जो घेतात ते H2O मधला ऑक्सिजन, पाण्यातला ऑक्सिजन जो घेतात ना प्राणी, त्याला मासे वगैरे, ते पाण्यात O1 घेतो. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. पुढच्या गोष्टीमध्ये आपण पुढचा टॉपिक कम्प्लीट करूया. मला सगळ्यांशी बोलता येत नाही. जागृती, तुझा काय डाऊट आहे? तू हँड रेस केलाय, काय डाऊट आहे तुला? बोलायचंय? श्रुती, तुला काय बोलायचंय का? माझा आवाज ऐकू येतोय? श्रुती, जागृती, तुम्हाला काय बोलायचंय का? नो सर. ओके. जागृती, तुझं काय म्हणणं आहे का? तुझा पण हँड रेस आहे अजून? सर मला आन्सर करायचं होतं. हा, मग सांग ना, तुला काय वेगळा आन्सर द्यायचंय का? नो सर, जे तेजसने सांगितलं तेच सांगायचं होतं.
ठीक आहे व्हेरी गुड. आपण मला आहे ना सगळ्यांपर्यंत बोलता येत नाही, पोहोचता येत नाही. आपण एक सेशनच ठेवूया की क्वेश्चन आन्सरचं सेशन ठेवू की त्याच्यामध्ये आपण प्रत्येकासोबत विचारू. मी प्रत्येकाला 5-5 क्वेश्चन विचारणार आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करणार. ठीक आहे, म्हणजे नेक्स्ट सेशन आपण क्वेश्चन आन्सर वर जर घेतलं तर बरेच आपले डाऊट्स क्लिअर होतील आणि मला सगळ्यांपर्यंत पोहोचता येईल. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. तर सेल सगळ्यांना समजलाय का? सेल म्हणजे पेशी आहे आणि सगळ्यांनी बरोबर उत्तर दिलं. फक्त आपण इथे आध्यात्मिक म्हणजे आता मला कोणी हरिओमनी उत्तर सांगितलं सर ती देवी आहे. देवी आपण अध्यात्मकच्या दृष्टीने पाहतो, पण तुळस अशी वनस्पती आहे ती 24 तास बऱ्याचदा म्हणजे 12 तास रात्र आणि 12 तास दिवस असतो आपल्याकडे. तर 24 तासामध्ये ती जास्तीत जास्त, एक्झॅक्टली 24 तासच नाही पण जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्याला देण्याचं कार्य करते ती आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेते. म्हणून प्रत्येकाच्या दारामध्ये पूर्वीपासून तुळस आहे आणि तुळशीचे बरेचसे औषधी उपचार पण आहेत म्हणून ती पण दारात असते. ठीक आहे, आपण तिला देवीचं वरदान का दिलंय? कारण की ती आपल्याला म्हणजे आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे, म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता वाढवते आपली, म्हणून तिला देवीचं स्थान दिलं गेलेलं आहे. सायंटिफिकली करेक्ट आन्सर पाहिजे आपल्याला. पुढे जाऊया आपण. मग आता तुम्ही मला हे उत्तर नका देऊ की सर विठ्ठलाच्या गळ्यामध्ये तुळस असते. ते उत्तर आपल्याला नकोय सध्या. मलाही माहितीये की देवीचं स्थान आहे, तुळशीला देवाला प्रिय आहे, प्रत्येक पूजेमध्ये आपण तुळस वाहतो, पण आध्यात्मिक स्थान न घेता आपण सायंटिफिक वर फोकस करतो. ठीक आहे, मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीये. पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट आहे फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया. आता प्रकाश संश्लेषणाची क्रियामध्ये काय महत्वाचं आहे की कोणती, आता आपण फोटोसिंथेसिस करत नाही, मानवी शरीर फोटोसिंथेसिस करत नाही, तर मानवी शरीर वनस्पतींवर जगू शकतो. ठीक आहे, तर फोटोसिंथेसिस इज द प्रोसेस बाय विच ग्रीन प्लांट्स मेक देअर ओन फूड युझिंग सनलाइट, कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. हा क्वेश्चन बऱ्याचदा येतो की फोटोसिंथेसिस घडण्यासाठी कोणते घटक महत्वाचे आहेत? तर सनलाइट म्हणजे सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड आणि नेक्स्ट आहे पाणी. हे 3 गोष्टी घडल्या वनस्पतींमध्ये, ह्या तिन्ही गोष्टींचा एकत्रित भाग आला तर वनस्पती काय करते? प्रकाश संश्लेषण करते आणि स्वतःचा अन्न तयार करते. असा पृथ्वीवर एकच प्लांट्स असे आहेत की ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात थ्रू ए सनलाइट, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. ह्या 3 गोष्टींच्या एकत्रीकरणामधून त्यांचं फोटोसिंथेसिस होतं आणि ते स्वतःच्या शरीराच्या वाढीसाठी म्हणजे वनस्पतीचं जे शरीर आहे, वनस्पतीचं जी बॉडी आहे ते डेव्हलप करायसाठी फोटोसिंथेसिस होतं. आपण स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. आपण करू शकतो, वनस्पती आणतो, कापतो वगैरे ते खातो. तर आपण वनस्पतींवर अवलंबून आहोत सगळेच जण. असा कोणताही व्यक्ती नाहीये की तो वनस्पती खात नाही की सर मी लहानपणापासून कुठलीच वनस्पती खाल्लेली नाही. सगळ्यांनी खाल्लेली. टेक्स्चर वेगवेगळे आहेत. आपण बियाणे खातो. ठीक आहे, गहू, ज्वारी, तांदूळ हे वनस्पतीपासूनच मिळतात. त्याचीच चपाती, भाकरी आणि पोळी वगैरे बनते आणि ती आपण कन्झ्युम करतो. ठीक आहे, म्हणजे फोटोसिंथेसिसचा उपयोग काय? प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया करून स्वतःचं अन्न तयार करतात. नेक्स्ट पुढच्या स्लाइडवर जाऊया आपण. आपल्याला क्वेश्चन्स पण घ्यायचे थोडे. फोटोसिंथेसिस सगळ्यांना माहिती आहे ना? फोटोसिंथेसिस म्हणजे काय? असं कोण आहे का की मला माहित नाही फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषणाची अभिक्रिया कोणाला माहित नाही? असं आहे का कोण? ते पुन्हा एक्सप्लेन करू. सगळ्यांना माहिती आहे असं पकडून चालतं. पुढे जाऊ. सांगून द्या तर एकदा. ठीक आहे, फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण. सूर्यप्रकाश ज्यावेळेस वनस्पतींच्या पानावर पडतो तर वनस्पतीच्या पानामध्ये हरित लवक नावाचा म्हणजे क्लोरोप्लास्ट नावाचा एक पदार्थ असतो. तो पदार्थ काय करतो? प्रकाश म्हणजे सूर्याची जी प्रकाश किरण आहेत ती ऍब्झॉर्ब करतो. त्याच वेळेस वनस्पतीच्या मुळांपासून पाणी मिळतं वनस्पतींना. ते पाणी आणि ते हरित लवक जेव्हा एकत्र येतं आणि त्याच्यावर सूर्यप्रकाश पडतो तर वनस्पतीमध्ये ग्लुकोज तयार होतं. म्हणजे ग्लुकोज म्हणजे अन्न तयार होतं. मग ते अन्न
संपूर्ण वनस्पतीच्या वाढीसाठी वापरलं जातं. त्याला बोलतो आपण फोटोसिंथेसिस. म्हणजे सूर्यप्रकाशात वनस्पती स्वतःसाठी स्वतःच्या पानांचा वापर करून काय करतात, प्रकाश संश्लेषणाची अभिक्रिया करतात आणि त्याच्यापासून वनस्पती स्वतःचं अन्न तयार करू शकतात. त्याला स्वयंपोषी वनस्पती बोलतो आपण. समजलंय? येस. सर. ठीक आहे. येस सर. ओके, नेक्स्ट आहे आपला नेक्स्ट पार्ट आहे रेस्पिरेशन म्हणजे श्वसन. आता श्वसन ही प्रक्रिया आहे ज्यामध्ये पेशींना अन्नातून ऊर्जा मिळते. म्हणजे काय की श्वसन केल्यामुळे, आता आपल्या शरीराचं उदाहरण घेऊया. आपण श्वसन का करतो? ज्यावेळेस आपण श्वसन करतो तर आपल्या रक्तामध्ये जे पेशी आहेत, लाल रक्त कणिका, हा मराठी शब्द आहे, त्याला इंग्लिश मध्ये बोलतो रेड ब्लड सेल. आरबीसी. ठीक आहे, आरबीसी. येस, आरबीसी हा सगळ्यांना माहिती आहे शब्द. डब्ल्यूबीसी म्हणजे श्वेत रक्त कणिका. डब्ल्यूबीसी हा व्हाईट ब्लड सेल, त्याला श्वेत रक्त कणिका बोलतो आपण. तर त्या काय करतात, त्यांना ज्यावेळेस आपण श्वास घेतो नाकावाटे ऑक्सिजन, तर ऑक्सिजन रेड ब्लड सेल मध्ये मिक्स होतो आणि ते ऑक्सिजनेटेड ब्लड बॉडी म्हणजे हृदय काय करतं, त्या ऑक्सिजनेटेड ब्लडला पूर्ण शरीरामध्ये फिरवण्याचं कार्य करतं. म्हणजे ज्या ज्या शरीराच्या स्नायूंना अन्नाची गरज आहे, म्हणजे आपण जे जेवण जेवतो, ठीक आहे, जेवणातले जे पाचक पदार्थ आहेत त्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि याच्या गोष्टीमुळे एक एनर्जी जी तयार होते ती सगळ्या शरीरात पोहोचवण्याचं काम कोण करतं, तर आरबीसी डब्ल्यूबीसी ह्या पेशी करतात. मग त्यासाठी त्यांना श्वसन ही या प्रक्रियेचा सहभाग घ्यावा लागतो आणि त्यातून ते काय करतात, अन्नातून ऊर्जा मिळवतात पेशींना. म्हणजे रेस्पिरेशन इज द प्रोसेस विच एनर्जी इज रिलीज फ्रॉम फूड इनसाइड द सेल. म्हणजे ते काय करतात, फूडच्या इनसाइड सेल मधनं काय करतात, ऊर्जा अन्न मिळवतात. अन्नातून ते ऊर्जा मिळवून शरीरामध्ये ते पोहोचवण्याचं कार्य करत असतात. मग त्यांना पण ऊर्जा पाहिजेत ना, म्हणजे डब्ल्यूबीसी आरबीसी ह्यांना जी ऊर्जा मिळवण्याचं कार्य आहे ते रेस्पिरेशन द्वारे पूर्ण केलं जातं. नेक्स्ट आहे पुढचा मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव. आता मला कोणतरी बोललं होतं की योगर्ट, ठीक आहे, योगर्टचं एक्झाम्पल बॅक्टेरिया. आता सूक्ष्मजीव हे आपल्याला उपयोगी पण आहेत आणि दुरुपयोगी पण आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम. आता जे आपण दही खातो त्याच्यामध्ये बॅक्टेरियाच आहेत. बॅक्टेरिया म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम सूक्ष्मजीव आहेत. ते काय असतात, एकदम लहान असतात. ते आपल्यासाठी कधी युजफुल पण असतात, कधी कधी हार्मफुल पण असतात. हार्मफुल म्हणजे हानिकारक, ठीक आहे, आणि उपयुक्त म्हणजे उपयुक्त म्हणजे युजफुल. बघा, दुधापासून दही बनवणं, तर जे आपण बॅक्टेरिया युज करतो त्याच्यातले ते काय करतात, ते बॅक्टेरिया आपल्यासाठी गुड आहेत. पण ते दही 1 किंवा 2 दिवसाचं असेल तर ठीक आहे. पण जर तेच दही तुम्ही जर पाहिलं असेल, मला नाही माहिती तुम्ही किती लोकांनी दुधाचं दही बनवलंय, तर त्या दह्याला जर आपण 1 महिना किंवा 2 महिने तसंच ठेवलं तर त्याच्यामध्ये मोठमोठ्या आळ्या दिसतात. तेच बॅक्टेरिया असतात, त्यांची वाढ खूप जास्त होते. मग आपण बोलतो अरे दुधामध्ये त्या दह्याला आळ्या पडलेल्या आहेत, त्या खाल्ल्या नाही पाहिजेत, त्याच्यामुळं आपल्याला हेल्थ इश्यू होऊ शकतो. ते छोटे असतात, त्याच वेळेस आपल्या बॉडीसाठी गुड बॅक्टेरिया म्हणून पण काम करू शकतात. म्हणून दही 2 किंवा 3 दिवसापेक्षा जास्त दिवसांचं खाल्लं तर नंतर त्याची चव बदलते. बघा, ताजं दही खाल्लं असेल तर ते कमी आंबट लागतं, पण 2-4 दिवसानंतर पुढे गेलं ते तर त्याची चव बदलते. ते त्याच्यातील जे सायट्रिक ऍसिड आहे ते खूप वाढतं आणि त्याची चव बदलते आणि ते जास्त आंबट लागू लागतं. मग असं दही जर आपण खाल्लं तर आपल्याला लूज मोशन होऊ शकतात. फूड पॉइझन. ठीक आहे. नेक्स्ट आहे फूड पॉइझन. व्हेरी गुड. नेक्स्ट आहे सूक्ष्मजीव. हे अतिशय लहान सजीव आहेत जे फक्त सूक्ष्मदर्शकाने दिसतात. मायक्रो ऑर्गॅनिझम आर व्हेरी स्मॉल लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट कॅन सीन ओनली विथ अ मायक्रोस्कोप. सम आर युजफुल अँड सम आर हार्मफुल. काही मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्यासाठी हार्मफुल पण आहेत. ठीक आहे. सो आता आपण जे 4 टॉपिक पाहिलेले आहेत याच्यावरचे क्वेश्चन आन्सर आपण स्टार्ट करतोय. पण त्या अगोदर आपण समरी पाहूया की आपण काय शिकलो. तर एक पिक्चर आहे तुमच्या समोर, दिसतोय?
येस सर. ठीक आहे. तो हा पिक्चर काय सांगतो की तुम्ही आज काय शिकला. एक पिक्चरद्वारे आपण हा कॉन्सेप्ट पाहतोय की सुरुवातीला आपण केमिस्ट्रीचे कॉन्सेप्ट पाहिले. त्याच्यामध्ये पहिला मॅटर, सेकंड टॉपिक पाहिला ऍटम अँड मॉलिक्यूल, थर्ड टॉपिक पाहिला फिजिकल अँड केमिकल चेंज आणि फोर्थ टॉपिक पाहिला ऍसिड अँड बेसिस. बघा मी तुम्हाला चित्रांद्वारे सांगितलं लवकर कळालं असेल. फक्त ते डेफिनेशन वाचणं आणि समजणं हे जरा थोडं अवघड वाटतं. पण समोर जर एखादा पिक्चर असेल आणि ती गोष्ट आपल्याला जर चांगल्या पद्धतीने समजवली, तुम्ही स्वतः ती पाहिली, तर ती गोष्ट व्यवस्थित लक्षात राहते. समजा एखादा खेळ मी फक्त वाचला असेल आणि पण तो खेळलाच नसेल, तर मला कळेल का तो खेळ कसा खेळायचा. कारण की तो खेळ पाहिलाच नसतो, जगलेलाच नसतो. फक्त वाचून खेळ कळत नाही, त्यासाठी खेळावाही लागतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे बेसिक बायोलॉजी कॉन्सेप्ट. त्याच्यामध्ये आपण पाहिलं सेल म्हणजे पेशी कशा असतात, प्लांट सेल, अॅनिमल सेल. फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाची अभिक्रिया कशी घडते, मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि नेक्स्ट पाहिलं आपण म्हणजे त्याच्या अगोदरच पाहिलं होतं रेस्पिरेशन. सेल नंतरच आपण रेस्पिरेशन बद्दल पाहिलं होतं. आणि ह्युमन बॉडी सिस्टम. ह्युमन बॉडी सिस्टम पर्यंत गेलो नाही, पण ह्या चारही घटना बॉडीमध्ये होत असतात. ठीक आहे. इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहेत का, की आपल्याला मी तुम्हाला खूप शिकवलं, खूप असं बोरिंग झालं, असं काय असेल तर सांगू शकता. हे सगळं मी तुम्हाला थोडक्यात सांगितलंय. तर याच्यावरचे काही क्वेश्चन्स आन्सर असतील, काही एखादा टॉपिक नसेल समजला तर मला बिनधास्त. हा तेजस, काय बोलायचं तुला? सर मायक्रोऑर्गॅनिझम परत सांगता का? बरं ठीक आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय, सूक्ष्मजीव. असे सूक्ष्मजीव जे शरीरासाठी उपयुक्त पण असतात आणि हानिकारक पण असतात. हार्मफुल मीन्स हानिकारक आणि उपयुक्त म्हणजे युजफुल. म्हणजे काही जे ऑर्गॅनिझम्स आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम ते आपल्यासाठी हानिकारक आहे. जसं की कोणाला तांजणे आले असतील तर ते सूक्ष्म ऑर्गॅनिझम असतात. तांजण्या सगळ्यांना माहिती आहे ना, चिकन पॉक्स. येस ठीक आहे. सर. हा, तर ते जर आपल्याला टच झालं तर त्यातले जे छोटे छोटे सूक्ष्मजीव असतात जे बॉडी मधनं येतात बाहेर, तर ते आपल्यासाठी हार्मफुल असतात. तर जर आपण त्याला टच केलं तर आपल्याला पण चिकन पॉक्स होऊ शकतो. मग ते आपल्यासाठी हार्मफुल आहेत. आणि काही गुड बॅक्टेरिया आहेत, म्हणजे त्याला मायक्रो ऑर्गॅनिझमला बॅक्टेरिया मध्ये बोललं जातं. तर ते आपल्यासाठी बेनिफिट पण असतात. जसं की कर्ड, जसं दुधाचं दही बनणं, ते म्हणजे दुधामध्ये जर तुम्ही लिंबू पिळलं किंवा मिरचीचे दांड असतं, मिरची सगळ्यांना चिली माहितीये, ग्रीन चिली. ग्रीन चिलीचा जे लास्टचा जो पार्ट असतो दांडी, ती जर तोडून दुधामध्ये टाकली तर त्या दुधाचं काय बनतं, दही बनतं. हे सायंटिफिक रिएक्शन आहे. आणि फिजिकल चेंज, केमिकल चेंज होऊन जातो त्याच्यामध्ये. केमिकल चेंज होऊन जातो कारण की दूध राहत नाही, आता ते कड बनून जातं. ठीक आहे. सर तो जो, हा लावण्य काय बोलायचं तुला? सर रॉ मँगो राईप मध्ये चेंज होणं फिजिकल चेंज आहे का केमिकल? फिजिकल. सगळ्यांनी तर सर मला पण फिजिकल झाडाला पिकला पाहिजे तो. जर तुम्ही केमिकल मध्ये टाकला तर तो केमिकल चेंज होईल. भौतिक बदल झाला ना त्याच्यात. केमिकल चेंज मोस्टली उत्तर करेक्ट आहे. ओके. असं तुला वाटतं का? असं तुला वाटतं का? पुस्तकामध्ये तुमच्या काय, तुम्ही रीड करा आणि सांगा मला. आजचं क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. तो क्वेश्चन पुढे पण आहे, मी क्वेश्चन मध्ये ठेवलाय आणि मला सांगाल तुम्ही तिथे. त्यामुळे मी आताच उत्तर नाही सांगणार. ओके सर. ठीक आहे. पुढे मायक्रो ऑर्गॅनिझम बद्दल मी सांगत होतो. काही बॅक्टेरिया आपल्यासाठी युजफुल असतात आणि काही हार्मफुल आहेत. तर त्याच्यातलं कंपॅरिझन कळालंय का तेजसला? तेजस कुणीतरी आता मला येस प्रश्न विचारला. येस सर. समजलंय का तुला मायक्रो ऑर्गॅनिझम? ठीक आहे. आता हो आपण सर. क्वेश्चन कडे जाऊया. मी स्लाइड बंद करतोय आणि क्वेश्चन आन्सर वर जाऊया आपण. जस्ट मिनिट, प्रेझेंट करतो मी.
एक मिनिट हा. मी पहिल्यांदा आहे ना तुम्हाला सगळे क्वेश्चन दाखवतो. ठीक आहे. पहिले 5 प्रश्न आणि 5 प्रश्नांसाठी एक 3 मिनिटाचा वेळ देतो. ठीक आहे. कोणी आन्सर सांगायचा नाही, फक्त वाचून घ्या. पहिले 3 क्वेश्चन दिसतायत तुम्हाला, 3 प्रश्न, आणि मी ज्यांना ज्यांना विचारेल तेच उत्तर सांगतील. क्वेश्चन दिसतोय सगळ्यांना? स्लाइड दिसते माझी? थम्सअप करा येस सर. नसेल दिसत तर. येस सर, दिसते. दिसते ना? मग 3 क्वेश्चन तुमच्या समोर आहेत. तुम्हाला मी वेळ देतोय एक 5 मिनिटाचा, आणि तुम्ही मला आन्सर सांगणार आहात. सर खालचे क्वेश्चन, कारण तुम्ही बोलले मी 5 क्वेश्चन नाही, 3च प्रश्न पहिले. हा नाही, मग तोपर्यंत बाकीच्यांना नाही. 3 प्रश्न. सर झाले सोडून. हो सर झाले. येस हो गए. ठीक आहे, झालेत ना सोडून? हा. मी ज्याला हो, सर. विचारेल तोच मला उत्तर देणार. हा. कोणीच हँड रेज करायचा नाही. कोणीच हँड रेज करायचा नाही. मग सगळ्यांना मी फक्त त्यांनाच विचारेल. ठीक आहे. मी ज्याला विचारेल, कारण की मला आहे ना क्वेश्चन सगळ्यांना विचारायचे, आणि बरेच जण माझ्याकडून राहतात, आणि मग मला त्यांच्यापर्यंत पोचता येत नाही. मी मोजके 5-6 जणांशीच बोलत असतो. पूजा गायकवाड, तू सांगू शकते पहिला प्रश्न काय आहे आणि त्याचा अर्थ तुला समजलाय का, आणि उत्तर काय असू शकतं? पूजा गायकवाड. नसेल सांगायचं तर सांगू शकते नाही. सर तुम्ही मॅटरचं शिकवत होते ना तेव्हा मी जॉईन नव्हते. मग तुला सोपा प्रश्न तरी नाही समजला का? आन्सर नाही देता येईल? हो सर, आन्सर देता येईल. हा, मग सांग ना, चालेल. ऑप्शन बी. ऑप्शन बी का बेटा? ऑप्शन बी उत्तर बरोबर आहे, पण का? ठीक आहे. क्वेश्चन 1 मी प्रश्न मराठीमध्ये पण सांगतोय, बऱ्याच लोकांना नसेल समजला तर. प्रश्न असा आहे, मॅटर इज एनिथिंग दॅट हॅज. ऑप्शन, मॅटर म्हणजे द्रव्य. द्रव्य म्हणजे अशी कोणतीही वस्तू ज्याला कलर असतो, फक्त कलर असतो का? बी ऑप्शन आहे, मास अँड ऑक्युपाय स्पेस. मास म्हणजे वस्तुमान, ऑक्युपाईज म्हणजे जागा व्यापतो, व्यापणे. ऑक्युपाईज म्हणजे व्यापणे, आणि जागा व्यापणे, स्पेसला जागा बोलतो. साऊंड म्हणजे आवाज, अँड स्मेल, स्मेल म्हणजे सुगंध. आणि डी ऑप्शन आहे, शेप ओनली. तर आकार आहे का त्याला फक्त? तर प्रश्न असा होता, द्रव्य म्हणजे काय असेल? तर उत्तर आहे, ज्याला वस्तुमान आणि जागा व्यापते अशा कोणत्याही गोष्टीला आपण काय बोलतो? द्रव्य बोलतो. ठीक आहे. सो पहिलं उत्तर मला बरोबर दिलंय पूजाने. पुढचा प्रश्न, सेकंड क्वेश्चन. मला संस्कृती दर्डे सांगेल, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ मॅटर? मी फक्त 3-4 सेकंड थांबेल. नसेल सांगायचं तर मी पुढे विचारतो. स्वप्नाली शिंदे, क्वेश्चन नंबर 2 सांगू शकते का तू आन्सर आणि क्वेश्चन समजलाय का? येस सर. हा, क्वेश्चन नंबर 2 तुला दिसतोय स्क्रीनवर? येस सर, दिसतोय. हा,
तू सांगू शकते का त्याचा आन्सर? येस सर, आन्सर बी आहे एअर. हा, आन्सर करेक्ट आहे बेटा. तुला कसं कळलं की तेच आन्सर बरोबर असू शकतं? सर कारण की हवा सगळीकडे असते ना, त्याचप्रमाणे मग आपण जो पदार्थ असतो पदार्थाच्या अवतीभोवती सुद्धा हवा असते. पदार्थातून थोडंसं. पदार्थातून प्रकाश पडू शकत नाही सर, सावली पण नाही आणि आवाज पण नाही होऊ शकत पदार्थाचा. आपली सायंटिफिक डेफिनेशन काय आहे स्वप्नाली? आता आपण मॅटरची डेफिनेशन शिकलो ना, तर त्याच्यामध्ये डेफिनेशन असं होतं की अशी कोणतीही वस्तू किंवा कोणतीही गोष्ट ज्याला मास आहे, मास म्हणजे वस्तुमान, आणि जी स्पेस ऑक्युपाय करते. पण लाईट जे आहे ती फक्त स्पेस ऑक्युपाय करते, पण त्याला मास मध्ये मेजर करू शकत नाही आपण लाईटला. शॅडो, पुन्हा शॅडो फक्त स्पेस ऑक्युपाय करते, पुन्हा त्याचं वजन घेऊ शकत नाही. साऊंड पण आपण ऐकू शकतो, पण त्याचा बोलतात ना त्याला मेजर करायला म्हणजे मास मध्ये मेजर करू शकत नाही, किंवा तो स्पेस ऑक्युपाय करू शकत नाही. अशा सगळ्या गोष्टी मध्ये एअरच अशी गोष्ट आहे की एअर म्हणजे जर आपण बलून मध्ये एअर भरली तर तो बलूनचा आकार घेतो, म्हणजे स्पेस ऑक्युपाय करतो. आणि तो जो बलून आपण एखाद्या वजन काट्यावर ठेवला तर आपल्याला त्याचं वस्तुमान पण काढता येतं. म्हणून ह्याचं करेक्ट उत्तर आहे एअर. समजलंय का सर्वांना? मी कोणाला ओरडत नाहीये. जर तुम्हाला Yes, ती sir. गोष्ट समजली नसेल तर मी ती समजावून सांगतोय. कदाचित माझा आवाज वाढत वगैरे असेल तर कोणाला मी ओरडत नाहीये. माझा सांगण्याचा एक पद्धत आहे तशी. जर कोणाला असं वाईट वाटत असेल तर सॉरी. पुढे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द स्मॉलेस्ट युनिट ऑफ एन एलिमेंट इज सेल, ॲटम, टिश्यू, ऑर्गन. आता ह्याचा जे हा जो क्वेश्चनचा आन्सर आहे तो मला हरिओम सांगेल. सर याचा आन्सर पण बीच आहे. स्मॉलेस्ट युनिट ऑफ एन एलिमेंट इज ॲटम, सेल और टिश्यू, ऑर्गन. याचा आन्सर काय? इज कॉल ॲटम. ओके. हा श्रुती, तुला काय वेगळं उत्तर द्यायचंय? हा अनुष्का, तुला काय बोलायचंय? हा सई, तुला काय विचारायचंय का? तुझ्याकडे नेटवर्क इश्यू आहे आय थिंक. मला तुझा आवाज पण ऐकू येत नाही. हा सई, तुला काय बोलायचंय का? सईने हात वरती केला होता. ओके, पुढे जाऊया. सो क्वेश्चन 3 चा आन्सर काय आहे? हरिओमने आताच सांगितलं क्वेश्चन 3 चा आन्सर. ओके, ॲटम. ॲटम इज सर. ओके, व्हेरी गुड. एक मिनिट, मी क्वेश्चन पुढे घेतोय. नेक्स्ट. आता 4, 5, 6, 7, 8 हे एवढे क्वेश्चन तुम्हाला दिसत असतील 8 पर्यंत. 9th क्वेश्चन इनकम्प्लीट आहे. ठीक आहे, तर हे क्वेश्चन 2 मिनिटं तुम्हाला मी देतोय, रीड करा व्यवस्थित, वेळ घ्या, घाई करू नका. कोणाला तरी एकच उत्तर येत असेल म्हणून पटकन हात वरती करायचा नाही. 2 मिनिटं तुम्हाला वेळ देतोय, विचार करा आणि मग उत्तर टिक करायचंय. प्रश्न नीट समजून घ्या आणि मग पुढे जाऊया. हँड सगळ्यांचे डाऊन पाहिजेत. सगळ्यांचे हँड रेज झालेले, सगळ्यांचे डाऊन पाहिजेत. मग लोअर ऑल. मी प्रत्येकाला पर्सनली विचारणार आहे क्वेश्चन, त्यामुळे कोणीच हँड रेज करायचा नाही. पण मयुरी, तुला काही डाऊट आहे का? मयुरी sir. बडगुल, मग तू नाही, sir. हँड रेज का केलाय? मग तू सॉरी सर. मी प्रत्येकापर्यंत पोहोचणार आहे. मला आता हरिओम उत्तर देणार नाही, वेदिका उत्तर देणार नाही, स्वप्नाली उत्तर देणार नाही, कारण की मी त्यांच्यापर्यंत 2-3 प्रश्न मी दरवेळेस विचारतो त्यांना, मी बाकीच्यांपर्यंत पोहोचतच नाही. सर मी सांगू?
तेजस, तू 2-3 उत्तर दिलेत मला. मला बाकीच्यांपर्यंत पण पोहोचता आलं पाहिजे. त्यांना असं वाटतं की मी त्यांच्याशी बोलतच नाही. हँड्स डाऊन, प्रत्येकाचा हँड्स डाऊन पाहिजे. हा, 2 मिनिटं झालेली आहेत. मी प्रश्न विचारतोय. अ मॉलिक्यूल इज अ फॉर्म व्हेन. हँड्स डाऊन मी सांगितलं. हँड्स डाऊन सांगितलं. तर क्वेश्चन विचारू कोण का? आहे? हा, अदिती. सर इथे क्वेश्चन 5 मध्ये दिलेलं आहे की मॉलिक्यूल वॉटर मॉलिक्यूल इज रिटन ॲज, म्हणजे वॉटर मॉलिक्यूल कसा लिहिता हेच ना? हा, ओके सर. ठीक आहे. हा, मी आता प्रश्न विचारतोय. विजय काशीद. कोण आहे विजय काशीद? तो उत्तर सांगू शकतो मला क्वेश्चन नंबर 4चं? सर काय म्हणत, मला तुमचा आवाज येत नाहीये. मी प्रश्न असा विचारलाय, क्वेश्चन नंबर 4 जो आहे, दिसतोय का तुला क्वेश्चन नंबर 4? नो सर. क्वेश्चन नंबर 4 दिसत नाही तुला स्क्रीनवर? नो सर, आमच्या इथे नेटवर्क इश्यू आहे. बरं, ठीक आहे. मी दुसरं कोणाला तरी विचारतो. नेक्स्ट. शिवम पवार. यस सर. हा, क्वेश्चन नंबर 4 तुला दिसतोय का? हो. तुला समजलाय तो क्वेश्चन नंबर 4? तू आन्सर सांगू शकतो का? हो सर. हा, क्वेश्चन काय नंबर क्वेश्चन नंबर 4 काय? atoms combine B. A molecule is formed when. त्याचा आन्सर आहे बी, atoms combine, म्हणजे जेव्हा atoms एकत्र येतात तेव्हा. व्हेरी गुड. प्रश्न असा होता, अ मॉलिक्यूल इज फॉर्म व्हेन. रेणू कधी तयार होतात? जेव्हा सेल कंबाईन, सेल म्हणजे पेशी एकत्र आल्यावर. बी ऑप्शन होता ऍटम्स कंबाईन, अणु एकत्र आल्यावर. सी ऑप्शन होता ऑर्गन कंबाईन, म्हणजे अवयव एकत्र आल्यावर. डी ऑप्शन होता हीट कंबाईन, उष्णता एकत्र आल्यावर. तर आन्सर आहे बी, ऍटम एकत्र आले. 1 किंवा 2 ऍटम जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय तयार होतं? मॉलिक्यूल फॉर्म होतं. ठीक आहे, व्हेरी गुड शिवम, थँक्यू. सर नेक्स्ट क्वेश्चन. एक मिनिट. प्रवीण बोरसे, क्वेश्चन नंबर 5. मी पहिलेच सांगितलंय, मी हँड्स डाऊन करायला सांगितलं सर्वांना. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. मी भरपूर जणांना विचारतो क्वेश्चन, मी बाकीच्यांपर्यंत पोहोचत नाही. हा प्रवीण, ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन समजलाय? एक्सप्लेन करू शकतो? हो सर. हा. वॉटर मॉलिक्यूल इज रायटन एस, म्हणजे वॉटर मॉलिक्यूल राईट कसं करतात? हा, H2O. ठीक आहे, व्हेरी गुड. प्रवीण छान उत्तर दिलंय. की त्याचा प्रश्न असा आहे, क्वेश्चन नंबर 5. वॉटर मॉलिक्यूल, वॉटर म्हणजे पाणी, मॉलिक्यूल म्हणजे रेणू. पाण्याचं रेणूसूत्र कसं लिहिलं जातं? CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, H2O म्हणजे पाण्याचं रेणूसूत्र, O2 म्हणजे ऑक्सिजनचं रेणूसूत्र, आणि N2 म्हणजे नायट्रोजनचं रेणूसूत्र. पुन्हा लक्ष द्या, हा पेपर जो आहे तो मी खूप सोपा बनवलेला आहे. तुम्हाला वेगवेगळ्या मॉलिक्यूलचे पण रेणूसूत्र विचारले जातील. ठीक आहे, त्यामुळं तुम्हाला त्याच्याप्रमाणे तयारी करायची. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. मला मयुरी बडगुजर आन्सर सांगेल. क्वेश्चन नंबर 6. सर क्वेश्चन रिपीट करणार? क्वेश्चन नंबर 6 आहे, मेल्टिंग आईस इज अन एक्झाम्पल ऑफ. मेल्टिंग आईस इज अन एक्झाम्पल ऑफ. ऑप्शन ए केमिकल चेंज, ऑप्शन बी फिजिकल चेंज, ऑप्शन सी न्यूक्लिअर चेंज, ऑप्शन डी नो चेंज. सर मराठीमध्ये. मेल्टिंग आईस, मेल्टिंग म्हणजे वितळणे, बर्फ वितळणे, हे कशाचं उदाहरण आहे? केमिकल म्हणजे रासायनिक बदल, फिजिकल म्हणजे भौतिक बदल, न्यूक्लिअर चेंज म्हणजे
अभिक्रिय काय अभिकेंद्री बदल आणि केंद्रीय बदल, किंवा लास्ट वाला आहे नो चेंज म्हणजे कोणताही बदल नाही. मयुरी सांगेल आम्ही पुढे जाऊ. ऑप्शन बी सर. का बी? हा मानसी, तू एक्सप्लेन करू शकते आन्सर. सर क्वेश्चन कोणता आता? क्वेश्चन नंबर 6. सर फिजिकल चेंज. का? उत्तर बरोबर आहे का? उत्तर बरोबर आहे तुझं, पण कारण काय त्याच्या मागचं रिझन पण आपल्याला सांगता आलं पाहिजे. बर्फ वितळणे. सर मी सांगते. कारण हा ऋतुपर्णा, हा सांग. सर सर मी सांगते. ऋतुपर्णा कारण सांगते. बर्फ जो असतो ना हा सर, कारण बर्फ जो असतो ना तो आपण पिघळल्यानंतर पुन्हा तयार करू शकतो. आणि फिजिकल चेंज मध्ये अशी जी स्टेट असती जी वितळून पुन्हा तयार करू शकतो, त्यामुळे ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. सो मेल्टिंग आईस इज अन एक्झाम्पल फिजिकल चेंज, भौतिक बदल झातो. का? तर पाण्याचा अवस्था आहे ती, अवस्थेचं रूपांतरण आहे. पाणी असं तिन्ही अवस्थेत आपल्याला मिळतं, स्थायू, द्रव आणि वायू. जर वायूला थंड केलं तर पाण्याला अजून थंड केलं आपण तर त्याचा आईस बनतो. आईसला जरा हीट दिली तर पुन्हा पाणी, आणि पाण्याचं पुन्हा गॅसमध्ये कन्व्हर्जन होतं. सो मेल्टिंग आईस इज अन एक्झाम्पल ऑफ फिजिकल चेंज, हे करेक्ट आन्सर होतं. क्वेश्चन नंबर 7 मला लावण्य सांगेल. क्वेश्चन नंबर 7. यस सर. जोंधळे. हा, याचं आन्सर केमिकल चेंज आहे. बिकॉज आपण जर पेपरला बर्न केलं तर त्याचं म्हणजे त्याची जळून राख होते. तर राख झाल्यावर दूर होतो, म्हणजे एक नवीन पदार्थ फॉर्म होतो. त्यामुळे व्हेरी गुड लावण्या, खूप छान उत्तर दिलं. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. मी क्वेश्चन नंबर 7 पुन्हा रिपीट करतो, कोणाला समजला नसेल किंवा आवाज नसेल पोहोचला तर. बर्निंग पेपर इज अन एक्झाम्पल ऑफ, कागद जळणे हे एक कशाचे उदाहरण आहे? हे कशाचे उदाहरण आहे? खालीलपैकी कोणत्या घटनेचं उदाहरण आहे? फिजिकल चेंज म्हणजे भौतिक बदल, केमिकल चेंज म्हणजे रासायनिक बदल, रिव्हर्सिबल चेंज म्हणजे प्रत्यावर्ती बदल, आणि टेम्पररी बदल म्हणजे तात्पुरता, टेम्पररी चेंज मीन्स तात्पुरता बदल. तर बर्निंग पेपर इज अन एक्झाम्पल ऑफ केमिकल चेंज, कारण की केमिकल चेंज मध्ये काय होतं, एक नवीन पदार्थ तयार होतो, कागद जळतो, त्याच्यापासून चारकोल फॉर्म होतो किंवा कार्बन तयार होतो. ठीक आहे, त्यामुळे एक नवीन पदार्थ आपल्याला ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस तो केमिकल चेंज मध्ये कन्वर्ट केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन मी प्रेझेंट करतोय तुमच्या समोर, काहींना दिसत नसेल पुढे जाऊया. बर्निंग पेपर 7 क्वेश्चन होता, आपण 8 क्वेश्चन वर चाललोय. 8 क्वेश्चन आणि 9 क्वेश्चन. ठीक आहे. सो याचं उत्तर मला एक मिनिट, कोणी डायरेक्ट उत्तर सांगायचं नाही. प्रीती पवार सांगेल. क्वेश्चन नंबर 8. ओके सर. हा सर डी नंबर. डी नंबर क्वेश्चन तू सांगू शकते अर्थ आणि आन्सर का ते? सर कारण की कलर चेंजिंग ही प्रोसेस होत राहते. मला आन्सर व्यवस्थित अजून कोण सांगू शकतं? मी विचारतोय तोच सांगेल मला. श्रावणी पवार सांगू शकते क्वेश्चन नंबर 8 चं एक्सप्लेनेशन? सुवर्णा बागुल, सुवर्णा बागुल, माझा आवाज येतोय?
ठीक आहे तेजस, तू तू सांगू शकतो? सर प्लीज याचा आन्सर मला सांगू द्या. आणि ते मला नीट नाही सांगता आलं, म्हणजे घरात सर्व बोलत होते त्यामुळे. सांगू का मी याचं? कोणता? क्वेश्चन नंबर सर 8 मी सांगू, मला अजून एक पण चान्स नाही भेटला. जागृती, तुला मी 2 चान्स दिले होते. प्रत्येकाला मी वेळ देतो. जाऊ आपण क्वेश्चन प्रत्येकाकडे. हा सांग. क्वेश्चन 8. येस सर. लावण्य. याचा आन्सर आहे नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म, बिकॉज आपण जर बघितलं तर केमिकल चेंज मध्ये एक जे सबस्टन्स आहे ते नवीन फॉर्म होता. आता जे मी बर्निंग पेपरचं जे एक्झाम्पल सांगितलं त्यात पण तसंच होत होतं. आणि बाकीचे जे ऑप्शन कारण जे न्यू सबस्टन्स इज फॉर्म हे केमिकल चेंज मध्ये होतं. आणि हीट इज ऑलवेज प्रोड्यूस हे पण एक केमिकल चेंजच आहे. आणि कलर ऑलवेज चेंजेस हे पण एक केमिकल चेंजचाच प्रॉपर्टी आहे. त्यामुळे याचा आन्सर नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म हे आहे. ओके. कोणी याचा आन्सर मला डी दिलं होतं आता, मला वाटतं सुवर्णाने दिलं होतं. तर सुवर्णा, तुझं उत्तर समजलंय का? मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतोय, नसेल समजलं तर नीट ऐकून घे. इन अ फिजिकल चेंज, भौतिक बदलात काय घडतं असा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन आहे न्यू सबस्टन्स इज फॉर्म. पहिला ऑप्शन आहे न्यू सबस्टन्स इज फॉर्म. याचा अर्थ असा होतो की नवीन पदार्थ तयार होणे. मी स्क्रीन थोडी मोठी करतोय, कदाचित कोणाला वाचता येत नसेल त्यासाठी. छोटं चित्र असेल तर दिसत नाही बऱ्याचदा. न्यू सबस्टन्स इज फॉर्म म्हणजे नवीन पदार्थ तयार होतो. नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म, नवीन पदार्थ तयार होत नाही. ऑप्शन सी आहे हीट इज ऑलवेज प्रोड्यूस, उष्णता नेहमीच तयार होते. आणि कलर ऑलवेज चेंजेस म्हणजे सातत्याने कलर बदलतो. यापैकी कोणती घटना ही भौतिक बदलात होते? तर आपलं जे उत्तर आहे की भौतिक बदलामध्ये कधीच कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही, तो आहे तसाच राहतो. तर याचं उत्तर जे आहे ते बी आहे, नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म. नवीन पदार्थ तयार होतच नाही, आहे तोच राहतो. जसं पाण्यापासून बर्फ बनला, बर्फापासून पुन्हा गॅस बनला, पाण्याची वाफ तयार झाली. पाणीच होतं ना तिन्ही प्रकारामध्ये, नवीन पदार्थ तयार नाही झाला. त्याला बोलतो आपण फिजिकल चेंज. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर सर मी देऊ का? एक मिनिट ते जस्ट थांब. मला कोमल सांगेल, कोमल खारकर. क्वेश्चन नंबर 9. आय थिंक कोमलला आवाज ऐकू येत नाही माझा. याचा आन्सर मला अनुष्का सांगेल. नेक्स्ट अनुष्का. येस सर. सर ऍसिड जनरली टेस्ट, त्याचा मराठीत अर्थ असा आहे की आम्ल्याची चव सामान्यतः कशी असते? तर सर मला त्याचा ऑप्शन बी, म्हणजे त्याचा ऑप्शन बी आहे की ते सोर म्हणजे त्याची चव आंबट अशी लागते. ओके, व्हेरी गुड. ऍसिड म्हणजे आम्ल. जनरली सामान्यतः त्याची चव कशी आहे? आम्ल चवीला कशी असतात सामान्यतः, असं आपल्याला क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर आंबट असतात. स्वीट म्हणजे गोड. ऑप्शन ए स्वीट आहे. ऑप्शन बी सोर, सोर म्हणजे आंबट. बिटर म्हणजे कडू. सॉल्टी म्हणजे तुरट, सॉरी खारट, उलट झालं, खारट. ठीक आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे बी, आंबट असतात आंबले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन मला मानसी सांगेल, मानसी पाटील. ठीक आहे. मी एक पुढचे क्वेश्चन दाखवतो, 5 मिनिटं सगळेजण त्याचा रिव्ह्यू करतील आणि 2 क्वेश्चन घेऊन मी हे थांबवतोय. बाकीचे तुम्हाला प्रॅक्टिस साठी असतील क्वेश्चन. 1-2 क्वेश्चन फक्त, 12 पर्यंत आपण क्वेश्चन पाहूया. सर बायोचे घेतले असतील नाही ते 2-3 क्वेश्चन. ठीक आहे. आता बायोच चालू झाले. सर मी सांगू आन्सर? ठीक आहे. सर मी सांगू? एक मिनिट. नेहा मोरे मला 10वा क्वेश्चन सांगेल.
नेहा मोरे. ठीक आहे, नेहाला आवाज जात नाही. सर 2 मिनिट फक्त. क्वेश्चन नंबर 10. सर मला असं वाटतं याचा आन्सर बी असेल. का बी असेल असं का वाटतं तुला? उत्तर बरोबर आहे, पण कारण सर ज्याप्रमाणे आपण साबणाचं पाणी हाताला लावल्यावर तो हात निळसडा किंवा बुडबुडीत होतो ना, अगदी तसा स्पर्श येतो त्याचा, म्हणून. प्रश्न तुला कळलाय का? येस सर. काय सांगितलंय? अर्थ सांगू शकतेस? सर मला प्रश्न नाही, पण मला उत्तर बी हे मला माहिती. ठीक आहे. सर आता क्वेश्चन असा होता, बेसेस फील म्हणजे बेस म्हणजे आम्लारी आपल्याला कसे वाटतात, म्हणजे आम्लारी आपल्याला कसे जाणवतात, कसे वाटतात. हा, तर आपल्याला आम्लारी म्हणजे रफ म्हणजे खडबडीत, सोपी मीन्स सर हा मी सांगते, पण प्रश्नामध्ये इतकंच कळालंय, म्हणजे जो हे असतं ना बेस, त्याचा स्पर्श आहे ना सर हाताला साबण सारखं बुडबुडीत लागतं आणि त्याची चव आहे ना कडू असते. आणि ते म्हणजे आम्ल अगदी उलट असतं सर ते. ठीक सर आहे. म्हणजे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. नेहा आपण इथे थांबूया आपण. ठीक आहे. 10व्या क्वेश्चनचा आन्सर आहे बी, सोपी. क्वेश्चन नंबर 12 मला श्रुती सांगेल. क्वेश्चन नंबर 12. ओके सर. द बेसिक युनिट ऑफ लाईफ इज म्हणजे आपल्या जीवनाचं मूलभूत युनिट विचारलं आहे. तर ते सेल कस काय की पेशी हे सजीवांचे मूलभूत संरचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे. सर्व सजीव एक किंवा अधिक पेशींनी बनलेले असतात. व्हेरी गुड. बघा प्रश्न असा होता, द बेसिक युनिट ऑफ लाईफ इज ॲटम, सेल, मॉलिक्यूल और ऑर्गन. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं जे शरीर बनलंय ते पेशींपासून बनलेलं आहे, म्हणून याचं उत्तर आहे बी, पेशी. म्हणजे पेशी हा सजीवांचे जीवनाचे मूलभूत एकक आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1 अजून पाहूया फक्त आपण आणि स्टॉप करतोय. क्वेश्चन नंबर 16 तुमच्या समोर आहे. क्वेश्चन नंबर 16 तो रीड करा आणि मला सांग. याचं उत्तर मला जागृती सांगेल. क्वेश्चन नंबर 16. ठीक आहे. कृष्णा तू सांगू शकतोस? हो सर. हा, काय उत्तर? ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. कसं रे? प्रश्नाचा अर्थ सांगू शकतो का? हो सर. सर मी सांगू? कृष्णाला मी सांगायला सांगितलंय. कृष्णा सांगतो. सर आपल्याला विचारलेलं आहे मायक्रो ऑर्गॅनिझम आर, म्हणजे तिथे विचारलेलं आहे मायक्रो ऑर्गॅनिझम काय आहे, म्हणजे असं. तर तिथं मला बी ऑप्शन का बरं वाटतं की मायक्रो ऑर्गॅनिझम हे सूक्ष्मजीव आहे, म्हणजे ते आपल्याला दिसू शकत नाही. त्यामुळे मी टिनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं उत्तर सांगितलं, म्हणजे लहान सजीव. व्हेरी गुड. बरोबर सांगितलं कृष्णाने उत्तर, आणि अर्थ पण व्यवस्थित सांगितलाय की मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर म्हणजे सूक्ष्मजीव हे असे असतात. कसे?
तर बिग अॅनिमल्स म्हणजे मोठे प्राणी असतात का? ए ऑप्शन मध्ये सांगितलंय बिग अॅनिमल, त्याचा अर्थ होतो मोठे प्राणी. बी ऑप्शन सांगितलंय टायनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. टायनी म्हणजे लहान, अतिशय लहान सूक्ष्म सजीव असतात ते. सी ऑप्शन सांगितलंय नॉन लिव्हिंग थिंग, म्हणजे जे निर्जीव असं बोलतो, नॉन लिव्हिंग जे सजीव नसतात असे. आणि डी ऑप्शन सांगितलंय प्लॅनेट्स, म्हणजे ग्रह सारखे असतात. तर मायक्रो ऑर्गॅनिझम हे अतिशय लहान सूक्ष्मजीव असतात, म्हणून लहान या शब्दासाठी टायनी बोलतो आपण, आणि लिव्हिंग मीन्स सजीव. सो ते लहान सजीव असतात, अतिशय लहान सजीव. इथपर्यंत आपण थांबूयात. बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला प्रॅक्टिससाठी असतील. आणि आता जिथपर्यंत आपण शिकलोय त्याचं रिव्हिजन लेक्चर आपण स्टार्ट करूयात नेक्स्ट सेशन पासून. ठीक आहे. जे काही Okay, sir. क्वेश्चन्स आपले पेंडिंग्स आहेत तेवढे सगळे. आणि माझा हा पुन्हा प्रश्न आहे की आंबा पिकणे की हा रासायनिक बदल आहे का भौतिक? तर उत्तर आहे रासायनिक. कलर बदलतो तसा रंगात बदल होतो. ठीक आहे. आणि चवीमध्ये पण बदल लागतो, त्यामुळं हा रासायनिक बदल आहे. तुम्हाला काय बोलायचंय? कोणतं उत्तर बरोबर आहे? रासायनिक आहे का भौतिक? सर हा रासायनिक, कारण आम्हाला आणि एक इथे आपण केमिकल चेंज, रासायनिक बदल आहे. ठीक आहे, हा रासायनिक बदल आहे. ठीक आहे. तर स्टॉप करूयात आपण इथं. व्हेरी गुड. तर इथपर्यंत आपण थांबूयात. आणि आन्सर बी मी तुम्हाला सर होमवर्क काय आहे? काय बोलला? आज होमवर्क काय आहे की हा जो शीट तुम्हाला मी पाठवेल ती तुम्हाला सोडवायची आहे. ठीक आहे. ओके सर. बाय सर, गुड नाईट. थँक्यू. बाय बाय, गुड नाईट. बाय सर, गुड नाईट. बाय सर. थँक्यू सर. क्लास आहे का? मॅम आमचा नेक्स्ट क्लास आहे का?